तर मित्रांनो आता आम्ही निघलो इकडच्या आणि चाललो तिकडं निघल्या. आता जरा मी घरून न सांगता आलोय मार पडेल का नाही. साजन होतो आम्ही रूम मध्ये एकट्यानेच 5 जण बाहेर निघाला इतका करतोय निशांत एकदा तारकर. हॅलो एव्हरीवन, डे 2 इन मालवण. तर आज आम्ही जाणार आहे मालवण बीचला. स्कूबा डायव्हिंग, जेट स्की, त्यानंतर बलून राईड, बनाना राईड, हे सर्व राईड कंप्लीट करणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग फोर्ट आहे, ते फोर्ट बघणार आहे. तर चला फुल एक्साइटमेंट आहे स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी. आणि एकंदरी वकला एक ह्यो वाकणार आहे. काल जाम चटरपटर रात्री खाली त्यांनी ते चायनीज सर्व स्कूबा डायव्हिंग आणखीन बलून राईड ते करण्यासाठी फर्स्ट टाइम करणार आहे. तर काय तेच तुझा एक्सपिरियन्स असणार आहे काय आता सांगू नाही शकत. बघू कसा काय. कधी एवढा डीप आता गेलो नाही समुद्रामध्ये. आपण तसं तल्या बिल्यामध्ये गेलेलो समुद्र एवढा खाली गेलो बोलत आहे संदीप. याला टेस्टला मिठामध्ये अख्खा धुवून काढा जाईल. नाही कस लागलेलं त्याला खालून ते वरपर्यंत सगळा जंग निघला पाहिजे. आणि आम्ही फुल एक्सायटेड आहे. बघू कसा काय. आता PC आम्हाला गाईड करणार आहे सरा स्कूबा डायव्हिंगसाठी, कारण की त्यांनी हो शॉपिंग चालू आहे. शिवमची चड्ड्या घेतात काकी कमी साईज नाही का? आता एक्सेल देणार मला कुठे एक्सेल, मला तर पासपोर्ट होती. एक्सेल घेतले बघू. हे मला परफेक्ट होतो यो 4 दिवस बॉयज गचकन गायब केलं म्हणून मला हे घालण्याची परिस्थिती आलेली आहे माझ्यावर. गरिबी आलेली आहे माझ्यावर. शर्टच राहिला नव्हता म्हणून मी हा शर्ट घेतलेला आहे. कसा दिसतो एकदा सांगा. आय लव्ह गोवा घेऊ. जॉनी लिव्हर 2 Pro Max. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. पर पर्सन तिकीट आम्हाला 100 रुपये इथे आहे तिकीट ऑफिशियली. तो तिकीट आणि त्या तिकीटमध्ये इन्क्लूड असतं बोट राईड आहे. त्यानंतर डायरेक्ट आपण किल्ल्यावर जातो. समोरच बघू शकता तुम्ही किल्ला आहे. बघू कसा काय. चिन्मय आमचा पाण्यात बुडला तरी काही होणार नाही त्याला. ए लहान मग चिन्मयला पुढं घ्या. लहान आमचा चिन्मय आहे. मेरे को तो अभी ऐसा धकधक हो रहा है कि फोटो मला भरोसा नाही वाटत. पवन पण आम्ही तो क्रॉस करू शकतो. त्याला घाट झालेला आहे. आमचे 3 मेंबर तिकडे बसवले. यावेळी शिफ्टिंग केली. 3 मेंबर इकडे ठेवले म्हणजे लाभतो. जॅकेट काढून पायावर ठेवायचे. आपल्या पाय द्यायचा नाही जाते वेळी. आपला कॅमेरा कुठे आहे. कॅमेरा जय. तू भाई गुस्सा मत कर. ऐसे बोलाओ जुबान खरी इधर उधर हो जाती कभी कभी. सिंधुदुर्ग फोर्ट आम्ही पूर्ण बघितला आणि आता चाललेलं आहे स्कूबा डायव्हिंगसाठी. ऑल बॉयज आर एक्साइटेड. ये संदीप मुरझाया हुआ है, उसमें कुछ एक्साइटमेंट नहीं है. शिवम बहुत एक्साइटेड है. हो भाई आम्ही पण एक्साइटेड आहोत. चड्ड्या उचलल्या त्या पण दाखवणार आणि प्रत्येकाच्या चड्ड्या फाटलेल्या आहेत. प्रत्येकाच्या नाही मासे येतील त्यांना पकडायचा प्रयत्न करायचा नाही. व्हिडिओ झाला की तुम्हाला डीप पासून फिरवून बोटवरती आणणार. जास्त डीप जायचं असेल तर असं दाखवायचं. जास्त डीपला गेलं प्रेशर जास्त येणार. सहन करायची क्षमता पाहिजे तुमची. एवढं अडचण दाखवलं तुम्ही खाली घेऊन जाणार.
अंडर वॉटर मध्ये जाऊया आणि तुम्ही एन्जॉय करा. ओके खेच श्वास ओढ श्वास बाहेर ओढ ओढ घट्ट ठेव ओढ घट्ट ठेव ओढ लूज ठेवत आहे ओढ श्वास बाहेर सोड नाकाने ओढू नको ओनली माउथ ब्रिथिंग करायचं आहे व्हेरी गुड असं श्वास घेत खाली बघ बघूया एकदा ट्राय करूया बघ खाली ओके ओके बरोबर आहे. एक प्रॉब्लेम काय होते माहिती काय? आपण नाकाने श्वास करतो ना मास्कमध्ये पाणी जमत नाकाने ओनली माउथ ब्रिथिंग कर ओके पाणी जातो तिथं. हा ते ओट लूज केले असतात याच्यात पण पाणी गेलं. एक मिनिट धावा. पाणी जातो. कैसा एक्सपिरियंस था? इतना क्लोज मध्ये मोबाईल घे एकदम फाडू एक्सपिरियन्स. एकदम पाडू. हो थँक्यू. कुठे इथे स्कुबा डायव्हिंग झालेलं आहे आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि संदीप काय बोलायचं आहे का? जर तुमच्यामध्ये असेल दम तर डायरेक्ट खाली डीप डाईव्ह करा. खूप प्रेशर होतो कानांच्यावर पण वर्थ इट आहे. कुठं कुठं या भारी ना ही मजा मी कधी घ्यायची आपण
बहती हवा खाओ. काय बोलायचं आहे का? आम्ही आता जाणार आहे गप्पा राईड मध्ये गप्पा राईड बसलेला काय पलटी होणार मी. मी ना पलटी मार बोललो पकडला. सर्व राईड करून आता आम्ही आलेलो आहे मालवणचा फिश मार्केटला आणि चिन्मय इथे बार्गेनिंग करणार आहे. बघू कशी बार्गेनिंग पॉवर आहे. हे काय घ्यायचं आहे पण बघ तुला ज्या घ्यायचं ते कॉम्प्लेट आहे तिथं. आपू कुठे आपू काय घ्यायचं बाबरा का सर 1500 रुपये. चिन्मय काय बोलायचं तुला? काय नाही, रेट बघून आपली बार्गेनिंग घेतली. एवढा रेट आहे ना, एवढा रेट आपल्याकडे मासा होता. रेट बघा किलो असते, मोठा मासा गेम नसते. तो काय 2 किलो पडणार आहे का? मोठा मासा आहे ना बोलला तो काय पिसावा नाही. 7,000 रुपये बोला ठीक आहे. बार्गेनिंग काय बार्गेनिंग 35 साप बिटा गोल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. डे 3 इन तारकर्ली. आणि आज तारकर्ली बीचला बघू काय ॲक्टिव्हिटी आहेत त्या करायच्यात. आणि हे शूट चालू झालेलं आहे पोरांचं. छाटूक कुटूक शूट करीत आहे. शिवम लाल सांडसारखा झालेलं एकदम. आणि संदीप मॉडेल आहे. चल आपण शर्ट या पहिले पुढे घ्या. पुढे घे या पुढे घे पुढे सर मित्रांनो, आता आम्ही निघलो इकडच्या आणि चालल्या होती तिकडं. अरे काय तुझी भाषा, अरे काय तुझे शब्द काय उच्चारतो तू. साधन होतो आम्ही रूम मध्ये. एकट्यानीच 5 जण बाहेर निघाला. इतका करतोय निशान. एकदा तारकर्ली बीच बघून तर जायचं पण थांब, तू पडशील हात नको टाकूस. दमलो. पुढचे संगम सफरचे 1500 रुपये घेतले जातात. आणि जर कंप्लीट सफर आपल्याला करता आली 14,228 किलोमीटरची बॅग ऑफ प्लस 30 तर तुमच्या सर्वांचे मिळून पूर्ण बोटचे 2800 रुपये घेतले जातात. दोन्ही याच्यामध्ये आफ्टर सर्व्हिस तुम्हाला पे करायचे. गुगल पे, फोनपे हे पेमेंट मोड वगैरे आहे. आफ्टर पे का आता सांगितलेलं व्हॅल्युएबल आहे की नाही हे जज करण्याचा ग्राहक म्हणून तुमचा अधिकार कायम राहतो. स्पेशली
भाई सगळे एकदम नुसतं देवबाग एकदम बोट राईड गुटाबिटा करण्यासाठी घालून रेडी आलेले. आहेत. काय बोलत आहे? सगळी नुसती अवसन गुटावे काय ना काय काय एकदम कडक रेसिंग मारायला आलेलं. भाई जसा माहिती मला बोट राईड करायची भाई सगळं लगेच फटाफट चेंजिंग करायला. मी चपलांवर भाई आपण तसंच होतो पहिले. मुंबई रत्नागिरीच्या मागे समोरचा डोंगर बघा दिसते मला, त्याला असं मगरीसारखे आकार दिसते मला. म्हणजे पहिलं मगरीचं तोंड, मधली पाठ आणि साईडला शेपूट, असं तो नॅचरलमध्ये आकार आहे. आता जरा आपण समुद्रामध्ये जातीवर थोडीशी लाटे असतात, कंपल्सरी लोकांनी जॅकेट घालायचं, तिथं घालायचं. ओके. समुद्रात जायला रेडी आहेत का रे? होता ना आपल्याला येताना थांबवलं. तुम्हाला ही वाळू दिसते बा पाण्यामध्ये, तुम्हाला व्हाईट कलरची. हां. इथं ते सिगल बर्ड्स आयलंड आहे. म्हणजे जेव्हा लोट्याला पाणी कमी होतं, कोल्ड होतं आयलंड, तेव्हा ते पक्षी येऊन बसतात. पण ह्या दिवसात सिगल पक्षी तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे फेब्रुवारीपर्यंत असतात आपले सिगल पक्षी. म्हणजे दोन प्रकारचे पक्षी येतात. ऑस्ट्रेलियन बर्ड्स मोठं असतं, 5 महिने राहतात, आणि इंडियन बर्ड्स 12 महिने असतात. पण सध्या उष्णता वाढल्याने ते आतमध्ये असतं दुसऱ्या राष्ट्राला. पॉईंट किती कवर झालं? संपतो. त्याच्या पुढे आता निवती बीच लागणार. पण हा निवती किल्ला म्हणजे सर्जेराव किल्ला बोलतात. निवती किल्ला म्हणजे सर्जेराव किल्ला, शिवाजी महाराजांचं गाव आहे, त्याचं नाव होतं सर्जेराव. त्यांनी किल्ला बांधलेला आहे. समोरचा निवती रॉक. अरमान हे बाबा हे थांब ना तुम्ही. एक घोडवाला याच्या मागून बघ. अरे यार मला मोबाईलची बघ आता व्हिडिओ. माझा पप्पा जास्त प्रेम आहे. तुमचं नाही ना, मम्मीचा का पप्पा? तुमचं आणि मम्मीचं जास्त जमणार आहे. वडला जाऊन तुमचं चालता चालता खटकतं. पोरं किती होती? नशिबात 3 संतान. पोरगा असं तुझ्यावर आहे. त्यात मुलगी पण आहे, मुलगा पण आहे. ते तुमच्यावरती डिपेंड आहे, किती ठेवायचे आणि किती नाही. म्हणजे अशा नाहीच नाही त्याची. आता जरा मी घरून न सांगता आलोय, गेलो मार पडेल का नाही पप्पा? नाही पडणार. एक दिन चालू 4 साधे गेलो. ठीक आहे सर.